हॅलो फ्रेंड्स, मी कोमल स्वागत करत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे रविवार आणि आम्ही आलो होतो बाहेर कपड्याच्या दुकानामध्ये. आरोहीला एक फ्रॉक घ्यायचा होता. आरोहीने तिच्या शाळेमध्ये डान्समध्ये पार्टिसिपेट केले. मग तेच आता तिचे 23 तारखेला डान्स आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांना सेम फ्रॉक सांगितला आहे टीचरने तिच्या. त्याच्यासाठी आम्ही तो फ्रॉक घ्यायला आलो होतो. 2-3 दिवसापूर्वी आम्ही इकडे हडपसरला आलो, पण आम्हाला हवा तसा फ्रॉक काही भेटला नाही. त्याच्यामुळे म्हटलं रविवारचं जरा जास्त कलेक्शन वगैरे पाहायला भेटतं, त्याच्यामुळे मग आम्ही आलो. इथे बघा, हा फ्रॉक होता, पण तो नाही, म्हणजे तसा नव्हता पाहिजे आणि लॉंग पण होता, त्याला शॉर्ट फ्रॉक पाहिजे होता. शेवटी आम्हाला हवा तसा फ्रॉक भेटला. नंतर तिला लॉंग सॉक्स पण पाहिजे होते, ते पण घेतले तिथे. आणि मॅचिंग बांगड्या बघत होतो, पण काही भेटल्याच नाहीत बांगड्या तिला. तर इथे बघा, पूर्ण असं खूप काही विकायला असतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आहेत बघा इथे. आणि अचानकच आमचं बोरनान करायचं ठरलेलं होतं. अचानक म्हणजे आम्ही जेव्हा हडपसरला यायला निघालो तेव्हाच ठरलं. मग जेवढं काही लक्षात येईल तेवढं लागणारं साहित्य तिथे मी घेत होते. त्याला काही चॉकलेट्स वगैरे लागतात बघा, ते साहित्य मी घेतलं आणि घरी आलो. फार लेट झालेला होता, त्यामुळे आवरायचं तर होतंच आणि स्वयंपाक पण करायचा होता. मग त्याच्यासाठी मी आवरत होते आणि राणी तिकडे स्वयंपाक बनवत होती. मग मी पतंग वगैरे लावून घेतल्या आणि त्याला म्हणजे बोरस्नान करायचं म्हटल्यावर चौरंगावरती बसवतात. मग ते चौरंग वगैरे मी टाकून घेतले आणि जे काही साहित्य आणलं होतं, चॉकलेट्स, तिळगुळ वगैरे सगळं ते मांडून घेतलं आणि त्याचंच डेकोरेशन चालू होतं. एवढं खास काही नाही बघा, नॉर्मलच केलं. खूप गडबड होती आणि जास्त काही आणायला वेळ पण नाही भेटला. मला ते नेम वगैरे आणायचं होतं आणि मेन म्हणजे ज्वेलरी राहिली. ज्वेलरी पण आणायची होती बोरनांची, ती पण राहिली. तर बघा, असं साध्या आणि खूप सोप्या पद्धतीनं माझं डेकोरेशन चाललेलं होतं. फक्त ते प्लेट्स लावून घेतले आणि आता इकडे मी काढत होते रांगोळी काही नाही, फक्त नेम टाकणार होते मी. फक्त ते मला प्लेटला काय डेकोरेशन करू हे समजत नव्हतं, कारण जेवढी फुलं होती तेवढी मी तर ते चौरंगाच्या साईडला लावून दिलेली होती आणि मला पाहिजे होती अजून फुलं, पण अवेलेबल नव्हती माझ्याकडे लगेचच. आणि आणेपर्यंत तो खूप वेळ जाणार होता, त्यामुळे म्हटलं नकोच, जाऊ दे, आपलं काहीतरी साधं आणि सोप्या पद्धतीचंच करावं. त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की रांगोळीनेच काहीतरी डेकोरेट करावं. इथे बघा, मी नेम काढत होते आणि वरती पण काय करायचं हे माझ्या डोक्यात चालूच होतं. तर फायनली नाव वगैरे काढलं आणि वरती पण थोडीशी रांगोळीच काढून घेतली. बाकी जास्त काही नाही केलं, कारण मुलींचं पण आवरायचं होतं मला. दोघींना फ्रॉक वगैरे घालायच्या होत्या, त्यांचं आवरायचं होतं आणि ज्वेलरी पण आणले नव्हते, त्याच्यामुळे काही घालायचं काही नाही ते मला आता पाहावं लागणार होतं. साहित्यातून सगळं काढावं लागणार होतं, कारण त्या छोट्या म्हणल्यावर त्यांना पण फ्रॉकला वगैरे मॅच होणारच काहीतरी घालावं लागणार होतं. तर बघा, अशा प्रकारे सगळं काही झालेलं होतं आणि यांना रेडी करून बसवलं. तर बघा कशा बसलेत, खूप छान दिसत होत्या दोघी पण. सिम्पलच लुक, काही जास्त काही नव्हतं. त्यांना पण फ्रॉकी घातल्या आणि फक्त वेळ पण खूप झालेला होता, 9:30-10 वाजले असतील, कारण आमचं अगोदर ठरलेलं नव्हतं. उशीर झाल्यामुळे मग सगळंच गडबडीत झालं, तरीही तेवढंच छान पद्धतीने केलं आम्ही. इथे बघा, त्यांना ओवाळून वगैरे चालू होतं. तर कशा बघतायत बघा, त्यांना पण खूप मस्त वाटत होतं. आणि आरोहीला तर 5 वर्ष कंप्लीट झालेत. तिला आता 7 कंप्लीट 8 वर्षाची आहे ती. त्यामुळे असं बोलतात की 5च वर्ष ते अंघोळ घालतात, म्हणजे बोरनान वगैरे 5च वर्ष करतात. त्याच्यामुळे आम्ही तिला काही केलं नाही. 2 वर्ष तिला करतच नाही. या दोघींचंच चालू आहे. पहिले तिला केले, पण त्याचे व्हिडिओज वगैरे नाही घेतलेले. फोटोज वगैरे शेअर केलेले इंस्टाग्रामवरती असतील तेवढेच, बाकी काही यूट्यूबला वगैरे नाही आहे तिचे व्हिडिओ. तर इथे बघा, ते दोघी खात पण होत्या आणि आमचं तर ओवाळायचं वगैरे चालू होतं.
त्यांचं पण चालूच होतं तिकडे. तर बघा अशा पद्धतीने आम्ही त्यांचं बोरनहाण केलं. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने, जास्त काही नाही. फक्त डेकोरेशनवरती पतंगच लावलेल्या होत्या. बाकी काही भेटलं पण नाही आणि लगेच आम्ही आलो पण, त्याच्यामुळे काही एवढं काही नाही केलं. स्वयंपाक तर झालेला होता आमचा, पण आम्हाला हे सगळं करून आवरून जेवण पण बाकी होतं आमचं, कारण आम्ही जेवण केलेलं नव्हतं. म्हटलं एकदाच यांचं बोरनहाण केलं की जेवण करून. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मम्मी वगैरे दिसत नसतील, त्या गावाकडे गेल्यात, त्याच्यामुळे आम्ही चौघंच होतो. आम्हीच केलेलं होतं. असं म्हणतात की रविवारचं करावं, म्हणजे संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी करतात, पण ते आम्हाला नाही पॉसिबल झालं. त्यामुळे मग रविवार होता, म्हटलं मग करून घ्यावं. तर आरोहीला किती मज्जा वाटते बघा, तिला आंघोळ घालताना हसते. आणि ते चॉकलेट्स गोळा करतायत दोघी पण. शेजारी एवढं कोणी जवळ छोटी मुलंच नाही आहेत, त्यामुळे आम्ही कुणाला बोलवलंच नाही, घरातल्या घरातच केलेलं होतं. त्या दोघींचंच चालू आहे बघा. आणि आज संडे असल्यामुळे काही नॉर्मलच दिवस गेला. सकाळपासून घरातली कामं वगैरे, आणि सगळ्यांना सुट्टी असलं की माहीत आहे, सगळेजण घरात असलं की कसं होतं. त्यामुळे मी काही व्हिडिओ सकाळपासून घेतलाच नाही. एक पण रेसिपी बनवली, आणि मी एक रेसिपी व्हिडिओ बनवलेला आहे तो सकाळी, पण हा ब्लॉगमध्ये तो व्हिडिओ नाही मी ॲड केला. तो व्हिडिओ मी सेपरेट टाकीन उद्या, तो तुम्ही नक्की पाहाल. आणि हा व्हिडिओ तर तुम्ही आज पाहतच आहे, तर तोच व्हिडिओ वेगळा येईल आणि हा व्हिडिओ वेगळा येईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा हे फोटोज काय शेअर केलेत तुमच्यासोबत. तर बघा आता आम्ही लागले झोपायला. आता किती वाजलेत? रात्रीचे 11, आणि अजून हे झोपले नाहीत. बघा कशी मस्ती चालू आहे यांची, झोपतच नाहीत. तर बघा 12 नाही वाजले, 11 वाजले. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बेल आयकॉनला प्रेस करा. तर झोपा आता. बाय बाय, गुड नाईट.